असतं ना. इकडे बघा, हे दुसरं धान्याचं कोटर आहे, ते दिसतंय ते ओके. दुसरं धान्याचं कोटर, तो त्या दरवाजा आहे. ओके. आणि आतमध्ये एक कोटर आहे, ते आपण जाताना पाहूया. हां. अशा या किल्ल्यामध्ये टोटल 3 धान्याचे कोटर आहेत. टोटल 3. कारण त्यावेळी जर समुद्राचा वेढा पडला, म्हणजे छतुआ तळ पडला, हम्म. तर 6-6 महिने वर्ष छतुआ वेढा हलत नव्हता. ओके. म्हणून 3-3 वर्ष पुरेल एवढी धान्य साठवणी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये केली असायची. त्याचं कारण असं असायचं की आपले मावळे उपाशी येतात का म्हणे, परिणाम काय छतुआ शरण जातील, बरोबर. आणि ही भीती असायची. आणि या सगळ्या गोष्टी महाराजांची जाणीव होती, महाराज मावळ्यांची जाणीव होती, ओके. जनतेची जाणीव होती, किल्ल्यांची जाणीव होती, इव्हन जनावरांची पण जाणीव होती. सगळ्यांचा जाण असणार राजा, ते जाणता राजा, महाराजांना जाणता राजा म्हटलं. आणि त्यावेळी अंदाजे किती माणसं असायची त्या किल्ल्यावरती? महाराजांची काय वैशिष्ट्य होती ह्याच्यापैकी हे एक प्रमुख वैशिष्ट्य होतं, किल्ल्याच्या कामाला लागतील एवढीच लोक आतमध्ये ठेवायची. ओके. 1200 ते 1500 लोकांची शिबंदी इथे सांगितली जाते. ओके. आणि बाकी सगळी जनता गावात असायची. 1200 लोक किल्ल्यावरती असायची. 1200 ते 1500. ओके. ओके. तेवढ्या लोकांना 3 वर्ष पुरेल एवढं धान्य. नक्कीच. ओके. आता हा आपण रूल मिलिटरीत पण वापरतोय. बरोबर. एक वेळ इतर जनतेला धान्य मिळणार नाही दुष्काळ पडला तर, पण मिलिटरीमध्ये 3 वर्ष पुरेल एवढी धान्य साठवणी अजूनही केलेली असतात. ओके. म्हणजे महाराजांचा आदर्श तत्व अजूनही आपण वापरतो. बरोबर आहे. आता आपण चाललोय खाली. थोडा कठीण रस्ता आहे. तुम्ही जो विजयदुर्ग किल्ला पाहतात, तुम्हाला स्वप्नगरीत फिरल्यासारखं वाटतं, स्वप्नात फिरल्यासारखं वाटणार. बरोबर. साधारणतः आपण खाडीपासून लांब होतो, हां. पण एका भुयार मार्ग शक्य झाली त्या खाडीच्या आपण जवळ आले. बरोबर आहे. तर ह्या भुयारी मार्गाचा वापर धान्य नेण्यासाठी. त्यावेळेस गावात जास्त धान्य पिकत नव्हतं. ओके. मग ते आजूबाजूच्या गावातून धान्य घेऊन यायचं मोठ्या जहाजातून. हां. की मोठ्या जहाजांना पहिली गलबत म्हणायची, तर पडाव म्हणायची. आणि छोट्या नौकाच काल बोटीचं धान्य जवळ आणायचं आणि मग ते आतमध्ये लोड करायचं. ओके. मग या भुयार मार्गाचा वापर धान्य नेण्यासाठी. ओके. मग इथे गलबत लागून इथून धान्य न्यायचे. छोट्या बोटी लागायच्या, गलबत थोडी लांब लागायची. म्हणजे मुख्य दरवाजा ओपन करण्याची गरज नाही त्यावेळी. छोट्या पडतंय ना. दरवाजा. बरोबर. 2 कारण असतात. शत्रूला समजता का म्हणे धान्य वाहतूक चालू आहे म्हणून. ओके. आता हा भुयार म्हणून ती धान्य कोटा त्यांनी जवळ ठेवली. बरोबर. आता हा भुयार मार्ग समुद्रातून शत्रूला दिसू नये म्हणून त्यांनी खडक मुद्दाम ठेवला, बा कोरून टाकला नाहीये, ओके. मुद्दाम ठेवलेला आहे. म्हणजे समोरून बघताना तो दिसत नाही. बरोबर. आणि परत प्रिकॉशन घेतलेले आहे, वापर झाल्यानंतर दुसरा दगड लावायचा आणि तो मार्ग बंद करून टाकायचा. माझी बात शंका येणार नाही. म्हणजे बाहेरून तटबंदीत दरवाजा आहे लक्षात येणारच नाही. करेक्ट. बरोबर आहे. हा आयलँडवरचा किल्ला होता. बेटावरचा एक प्रकारचा एक बेट होतं. बेटावरचा किल्ला असल्यामुळे नॅचरल स्टोन मिळालाय. हा मूळचा दगड आहे, संपूर्ण वापरला गेलाय आणि त्यावरती किल्ल्याचं कन्स्ट्रक्शन केलं. जवळपास 10 फूट उंचा मूळ स्टोन आहे, त्याच्यावरती किल्ला बांधलाय. ओके. हे मूळचं कातळ आहे. आता हे जेव्हा तुम्ही जलदुर्ग प्रकारातले किल्ले पाहता, समुद्रातले किल्ले पाहता, ते छोटी मोठी खडक आहेत बघा, खडकं ही मुद्दाम तटबंदीवर टाकलेली असतात. ओके. तुम्ही सिंधुदुर्ग बघा, कुलाबा बघा, किंवा रत्नदुर्ग बघा, किंवा आमचं विजयदुर्ग, समुद्रातले किल्ले ही खडकं मुद्दाम टाकलेले असतात. ओके. त्याच्या मागची 3 कारण असतात. पहिलं म्हणजे हा पाण्याचा मारा आहे, हा डायरेक्ट तटबंदीवर बसता का म्हणे, बरोबर. की जेणेकरून किल्ल्याला इजा पोचेल. महाराजांचे किल्ले हे प्राणापेक्षा पलीकडे जपले जायचे. बरोबर. दुसरं म्हणजे छतो या नौका बोटी असतात, ह्या जवळ येऊ नयेत, या खडका आदळून फुटाव्यात, वरती वेळेची खडकं अजिबात दिसत नाहीत. ओके. आणि तिसरं म्हणजे दूरदृष्टी होती, निसर्गाचा वापर केलाय. या खडकांवरती पांढरं धरले दिसते बघा, पांढऱ्याला ऑयस्टर म्हणतो. ऑयस्टर तीक्ष्ण धारदार असतात. शत्रू जर चार करून हे जे पाय चालत आला तर त्यांचे पाय कापले जावेत किंवा तो घसरून पडावा, रक्तबंबाळ होऊन अर्धी त्यांची वेस्ट व्हावी आणि युद्ध करायची पॉवर कमी व्हावी म्हणून मुद्दाम खडकं टाकले असतात. निसर्गाचा वापर कसा त्यांनी करून घेतला त्यावेळेस तो बघा. बरोबर. म्हणजे हा सहज चढाई करून हा किल्ला मिळू नये यासाठी कठीण सगळं करून ठेवलंय. हा पण एक महाराजांचा गनिमी आवाज आहे. पुन्हा आपण वरती चाललोय या भुयारातून. आता आपण इकडून आलो आहे, ते भुयार मगाशी आलो तिथे बॅक साईडला. आता आपण पुन्हा चाललो आहे दुसरीकडे. इथे पण एक भुयार आहे.
ते भुयार त्या साईडला होतं. पण इतर किल्ल्यावरती गेल्यानंतर भुयारी मार्ग बंद आहेत बहुतेक किल्ल्यावरती. पण विजयी किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथली भुयारी मार्ग अजूनही चालू आहेत आणि हे ओपन अवस्थेत आहेत, म्हणजे अजून आपण जाऊ शकतो. हे आहे दुसरं भुयार. मगाशी आपण जे भुयार वरती आलो त्याचा वापर धान्य येण्यासाठी ओके छत्रुला त्रास होण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया केल्या होत्या. ओके आता आपण हा जो भुयार मार्ग पाहतो हां ह्याचा वापर वेगळा आहे. पुढे जो बुरुज आहे अटॅक टॉवर युद्धाचा बुरुज आहे. ओके आता इथून घोडे दारुगो जाऊ शकत नाहीत, बरोबर. म्हणून मावळ्या दारुगोची वाहतूक केली पाहिजे. हां पण मावळे आपले ते दमता कामा नये, दमले येणे वेस्ट होईल, दकाळची पातळी कमी होणार, म्हणून दारुगोच्या पोटाने जवळ पडलं पाहिजे. बाहेर पडल्या दारू व्हायचं. करेक्ट. म्हणजे या भुयारमध्ये तुम्हाला फरक जातोय, मला गारवा जाणवतोय. बरोबर. आता मला ऍक्च्युली सायन्स काय सांगते, सायन्स वरती गारवा पाहिजे, पण भुयारमध्ये फॅन नसेल तर गरम व्हायला पाहिजे. बरोबर. पण हे महाराजांच्या वेळेचे भुयार मार्ग आहेत, मावळे जमता कामा नये, म्हणून इथे त्यांनी क्रॉस व्हेंटिलेशन केलेलं आहे. हवेचं सर्व केलं, हवा तिथून येणार तिकडून बाहेर जाते. क्रॉस व्हेंटिलेशन आहे, इथून समुद्राची हवा येते. बरोबर. हवा देणार तिकडून बाहेर जाते, फिल्टरवरून बाहेर जाणार. ओके. हे दगड आहेत, याला लाईमस्टोनचा लेअर दिलाय, चुनखडीचा थर दिलाय, त्यामुळे दगड गार आहे, प्लस दगड प्रकाश परावर्तित करताय. बरोबर आहे. सूर्य पूर्वेकडे उगवतो, भुयारबाळ तोंड वरती आहे, सूर्य पश्चिमी मावळतो, तोंड खाली आहे. खाली आहे. बरोबर. म्हणजे ज्ञान किती प्रगत होते याचा आपल्याला अंदाज येतोय. त्याने आपल्याला दाखवून दिलंय की भुयारबाळ लाईट आणि पंखे वापरायची गरज नाही, आपण वापरतोय. आणि ते खरोखर गार वाटते, म्हणजे गार आणि प्रकाश नियोजन पण आहे, म्हणजे अंधार नाही आहे बोरात. महाराजांची जी वैशिष्ट्य आहेत, हे वास्तुशास्त्रात त्यांची खास वैशिष्ट्य आहे. ती वाकातण्यासारखी त्यांची वैशिष्ट्य आहे की ते तुम्हाला अनुभवायला मिळतात. बरोबर. वास्तुशास्त्र कसं असावं किंवा हा स्थापत्य शैलीचा नमुना जबरदस्त नमुना आहे विजयदुर्ग किल्ल्यामध्ये, हे तुम्हाला इथे अनुभवायला मिळतंय. आणि ते परिपूर्ण सर्वच आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे इथे. किल्ला म्हणून ज्या गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी आहेत इथे. परिपूर्ण किल्ला, महाराष्ट्रातील एक परिपूर्ण किल्ला. आता आपण वरती आलोय. हा बुरुज आहे ना? ह्याला जंगी म्हणायचं. ह्या बघायला गन पॉइंट. ओके. धनुष्य मारण्यासाठी का बंदुकीने मारण्यासाठी ह्याला वेगवेगळे अँगल आहेत. शत्रू टप्प्यात आला तरच मारा करायचा आहे, उगाच बाण फुकट घालायचा आहे, उगाच गोळी फुकट घालायची नाही. बरोबर आहे. त्यावेळेस एका गोळीत एक शत्रू मेला पाहिजे हे समीकरण त्यावेळेस असायचं, म्हणजे वेस्ट गेलं नाही पाहिजे. करेक्ट. बरोबर आहे. ह्याला फांजी म्हणायचं. तोपानी मारायसाठी तोप गाडा असतो, तोपांचा गाडी तो बघून ठेवायचा आणि आक्रमण चढवायचं. ओके. यांचा टप्पा ठरलेला आहे की कुठचा तेवढ्या टप्प्यात मारा बसणार, त्या टप्प्यामध्ये जाणार. सुंदर. याला म्हणतात महाराजांची युद्धनीती. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आपण पाहतोय की त्यांनी सगळ्या गोष्टी कशा केल्या त्यावेळी. मगाशी पाहिलेला आपण भुयार मार्ग इथून ह्या टप्प्यावर दिसतोय बघा. बरोबर. तो बघा भुयार मार्ग समोर दिसतोय. दिसतोय. म्हणजे त्याचं संरक्षण पण केलं जायचं. आता माहिती आहे तुम्हाला ती. अथांग सागर आणि या सागरासमोर दिमाखात उभा असलेला विजयदुर्ग. नावच आहे विजयदुर्ग, विजयी किल्ला. म्हणजे महाराजांच्या आवडीच्या किल्ल्यापैकी एक किल्ला आहे. आणि त्यावेळेचं आरमाराचं, म्हणजे आरमाराची राजधानी म्हटलं तरी चालेल. जशी रायगड महाराजांची महाराष्ट्राची राजधानी होती, त्याचप्रमाणे आरमाराची राजधानी विजयदुर्ग किल्ला होती. आता आपण हा जो बुरुज पाहत आहोत, बुरुज म्हणजे त्यावेळी संकल्पना अशी असायची, किल्ल्याच्या तुम्ही पाहता बुरुज बघायला मिळतात. याच्यामध्ये दोन प्रकार असतात, वॉच टॉवर ओके आणि अटॅक टॉवर. हे जे उंचावर तुम्हाला बघायला मिळतात ह्याला वॉच टॉवर म्हणजे टेहानी बुरुज. ओके. आणि खालच्या भागाला एक खोलगड बघायला मिळतात, ह्याला अटॅक टॉवर म्हणजे युद्धाचे बुरुज म्हणायचं. असे 20 युद्धाचे बुरुज अटॅक टॉवर बाहेरच्या बाजूला आहेत. आणि वॉच टॉवर किती आहेत? 7 आहेत. 7 वॉच टॉवर आणि 20 अटॅक टॉवर. करेक्ट. ओके. म्हणजे याच्यावरती तोफा असायच्या किंवा बाकीच्या गोष्टी असायच्या. हे जो अटॅक टॉवर असतात ह्याच्यावर तोफा. बरोबर. आता आपण ह्या बुरुजाबद्दल माहिती घेऊया. हा जबरदस्त एक तुम्हाला बुरुज बघायला मिळणार आहे. आता आपण हा जो बुरुज पाहतोय, ह्या बुरुजाला खूप लढा तोफा 12 असं नाव होतं. परत सांगतो, खूप खूप याचा अर्थ जादा, खूप लढा तोफा 12 याचा अर्थ असा होता की तोफांची संख्या 12 होती. खिडक्यांसारख्या ज्याला फांजी म्हणतायत, ह्या 6 म्हणायच्या. 1 2 3
4, 5 आणि 6 प्रत्येक फांजीला 2-2 तोफा लोड केल्या असायच्या. ओके. म्हणजे 6 गुणिले 2 12 तोफांचा बुरुज. खूप लढा तोफायचा अर्थ असा होता, बुरुजा असा उद्देश होता की तुम्ही जास्त ठिकाणी मारा करा, जास्त तीव्र मारा करा आणि शत्रूला पराभूत करून सोडा, असा या बुरुजाचा उद्देश होता. या बुरुजावर ना 3 ठिकाणी मारा करण्याचा उपयोग केला जायचा. मेन गेट ह्या बाजूला आहे. ओके. मेन गेटवर शत्रू घुस असेल तर ह्या बाजूने आक्रमण चढवायचं. बरोबर. मग तिकडून पण आक्रमण चालू आहे, इकडून पण आक्रमण चालू आहे, मध्ये शत्रूला कोंडीत पकडायचंय. ओके. खाडीवरून क्रीक वरनं जर आक्रमण होत असेल तर आमने सामने मग समोरासमोर मारा करायचा आहे. बरोबर. आणि आता आपण हा तो भुयारी मार्ग पाहिला. लक्षात घ्या, नुसता दगड लावून काम चालत नसतं त्यावेळेस, तर गद्दारी असतेच. समजा गद्दारी जर झाली आणि चुकून जर त्या भुयारी मार्गात चावून शत्रू लागली आणि तिकडून जर आक्रमण घुसायचा प्रयत्न झाला, ह्या बाजूने आक्रमण चढवायचं. मग याचा 3 ठिकाणावर मारा करता याच्यासाठी उपयोग केला यायचा. म्हणून याला खूप लढा तोफा बारा असं नाव होतं. म्हणजे इथून प्रवेशद्वार, खाडी आणि ते भुयार, तिन्ही कव्हर होत आहे. धान्य भुयार हे कव्हर व्हायचं. कव्हर होत आहे. हा एकमेव बुरुज तटबंदीच्या बाहेर आहे. किल्ल्याच्या तुम्ही पाहता बुरुज हे नेहमी तटबंदीवर बघायला मिळतात. बरोबर. अशी रचना तुम्हाला इतर किल्ल्यावर बघायला मिळत नाही. बाहेर बनवलंय. बरोबर. ही या किल्ल्याची खासियत वैशिष्ट्य आहे. त्याचं कारण असं, आपण जो किल्ला पाहतो नेव्हीचा, राजधानीचा किल्ला आहे, म्हणजे याला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केलाय. तिकडून आक्रमण लांब पडतंय पण इकडून आक्रमण जवळ होणार. बरोबर आहे. म्हणजे कडवा प्रतिकार करायचा, आक्रमण थोपून धरायचा असा बुरुजाचा उद्देश होता. पण एवढं करून आक्रमण आपल्या कंट्रोल झालं नाही. ते खाडीच्या पुढे 3 किलोमीटर अंतर गेल्यानंतर महाराजांनी एक आरमारी गोदी म्हणून गावात स्थापना केली. गोदी आता तर डॉकयार्ड. गोदी आता अर्थ असा की उजवीकडे एक डोंगर आहे, तो डोंगर कोरलाय. 355 बाय 227 फूट डोंगर कोरलाय, खाडीचं पाणी आतमध्ये वळवलंय. आणि आपल्या आरमारी जहाज लपून ठेवलेली असायची. टोटल आपली जहाजांची संख्या विजयदुर्ग किल्ल्यासाठी 100 आरमार नौका होत्या. त्यातली 60 ते 70 जहाज त्या गोदीमध्ये लपून ठेवायची आणि 30 ते 40 जहाज इथे फक्त नांगरून ठेवायची. समजा लास्ट मोमेंट आपण हारतो असं वाटलं तर इथले जे मावळे असायचे त्या जहाजांना फ्लॅग दाखवायचे. मग जहाज ओळखून जायची की आपला पराभव होतोय. मग जहाज पुढे निघून जायची. शत्रू वाटाय का आपण जिंकत चालू, म्हणजे आरमार आपल्या घाबरून पळतंय, मग ते पण त्यांचा पाठलाग करत जायचे. पण तसं नसायचं. 3 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर त्या गोदीमधले मावळे इतर मावळ्यांना संदेश द्यायचे की आता आपला पराभव होतोय, आपल्या जहाजाचा पाठलाग होतोय, आता आपले जहाज काढूया. मग पुढे ते आपली पळून जाणारी जहाज, मध्ये शत्रूची जहाज आणि मागून परत त्या आरमारी गोदीमधली जहाज लावायची. असं म्हणजे महाराजांचं प्रमुख अस्त्र होतं गनिमी कावा. महाराज लढले, गनिमी कावाने लढले. त्या गनिमी कावाचा वापर करून आपण त्यांना मधोमध कोंडीत पकडून मारत होतो. या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास तुम्ही वाचलात तर 1653 म्हणजे महाराजांच्या नंतर हा किल्ला पण जिंकता आला नव्हता. इंग्रजांनी याला जिब्राल्टर म्हटलंय. युरोपमध्ये सामुद्र धुणे आहे जिब्राल्टर, तीच जिंकणं अवघड. असा विजयदुर्ग किल्ला जिंकणं अवघड होतं. जंग पछाडलं पण इंग्रजांना हा किल्ला घेता आला नव्हता. पण नंतर महाराजांच्या निधनानंतर हा कोकण प्रांत शाहू महाराजांच्या ताब्यात आला. शाहू महाराज सातारची गादी. पण जेव्हा 1749 साली जेव्हा शाहू महाराज वारले, त्यांचे पंतप्रधान नानासाहेब पेशवे होते. तर नानासाहेब पेशवे आणि सरदार होते तुळाजी आंग्रे, या किल्ल्यावर सरदार होते तुळाजी आंग्रे, यांच्यात काही मतभेद झाले. तर मतभेदाचा परिणाम झाला की नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतली. आणि मी इंग्रज आणि पेशवे किल्ल्यात संयुक्त झाला. 1756 साली इंग्रजांनी खाडीवरून आक्रमण केलं आणि पेशवे 5000ची फौज घेऊन जमिनीवर आले. असं एकाच वेळेस 2 युद्ध लादली गेल्यामुळे शेवटचे सरदार होते तुळाजी आंग्रे. तुळाजी आंग्रे युद्धात हारले आणि मग हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पण एवढं करून इंग्रजांनी या किल्ल्याचा 7 महिने पेशव्यांना ताबा दिला नाही. तर इथल्या 250 तोफा लुटून नेल्या, 10 लाखाचा खजिना लुटला आणि मोकळा किल्ला पेशव्यांना दिला. अशी आपलीच लोक आपल्या विनाशाला घातक याचा उदाहरण म्हणजे विजयदुर्ग किल्ला. नंतर ह्याच किल्ल्यावर तुळाजी आंग्रे आणि मराठ्यांचा आरमार, मराठ्यांची नेव्ही जाळून टाकली होती इंग्रजांचे लागू नये म्हणून. ही पॉलिसी आहे, त्याला दगदबू धोरण म्हणतात. मग आपण जर बरबाद झालो, शत्रूच्या हातात काही लागायला द्यायचं नसतं. इव्हन विहिरी असं विष ओतून द्यायचं, शत्रू पाणी पिला तो मेला पाहिजे. दुसऱ्या महायुद्धात रशियाने आवडतं हिटलरच्या विरोधात. पुढे पुढे पळत सुटायचं, मागची शेतीवाडी जाळून काढायची. बरोबर आहे. हा जीपीचा दरवाजा दिसतोय. हा जीपीचा दरवाजा, हा आहे मुख्य दरवाजा आणि हा आहे मुख्य बुरुज. खूप लढा तोफा बारा असं या बुरुजाचं नाव आहे. आता आपण चाललोय पुन्हा किल्ल्यामध्ये. हा बुरुज किल्ल्याच्या बाहेर आहे, आता पुन्हा किल्ल्यामध्ये चाललोय. आता आपण आलो पुन्हा किल्ल्यामध्ये. आता आपण प्रवेशद्वाराच्या आजूबाजूलाच आहोत अजून. हे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. ही आपण मगाची बघितली ती सदर आणि हे आताचं भुयार.
हा इतिहास बघताना एक वेगळा आनंद होतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विजयदुर्ग किल्ला बघतोय आपण. हे सदरेचा बाहेरील भाग आहे. सदर म्हणजे तेव्हाचा दरबार. आता आपण इमारत पाहतो आहोत. हं, हा घोड्यांची पागा म्हणजे तबेला. ओके आता याची रचना कशी दरबाराच्या बाजूलाच केली आहे. ओके. म्हणजे बाहेरचे सरदार आहे ना, त्यांनी न्याय मिळवण्यासाठी वगैरे त्यांनी घोडे ते थांबवायचे. लगेच त्यामध्ये दरबारात प्रवेश करायचा. मिटिंग संपली काय घोडे घ्यायचे आणि लगेच मेन गेटने बाहेर निघून जायचं. ओके आतल्या किल्ल्याची रचना बाहेरच्या सरदारांना माहिती होतं का म्हणे. बरोबर म्हणजे खास प्रिकॉशन घेतले, घोड्यांची पागाले जवळ सगळे जवळच ठेवली. बरोबर. म्हणजे बाहेरची लोक बाहेरूनच मागे जायचे. किल्ला सुरक्षित राहायचा. बाहेरचे सरदार इतर सरदार पण यायचे. आदिलशाह, मुघल सरदार यायचे. ते सरदारांचे घोडे ही सगळी घोडे बांधण्याची जागा. त्यावेळचं प्रमुख वाहन हे घोडंच होतं. म्हणजे घोड्याने जायचे. सर्व घोडे इथे बांधायचे आणि इथूनच ते बाहेरच्या बाहेर जायचे. म्हणजे उरलेला किल्ला सुरक्षित राहायचा. त्यामुळे त्यांना इतर किल्ल्याची रचना समजायची नाही. खरोखरच महाराजांची युद्धनीती, वास्तुशास्त्र हे सर्व म्हणजे त्यांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला या किल्ल्यामध्ये दिसून येतो. सुंदर. ही आहे घोडे बांधण्याची जागा. हा परिसर सुंदर असा परिसर आहे. हे झाड देखील पुरातन आहे. आता आपण ही जी वरची इमारत पाहतोय हा माडी. माडी याचा अर्थ राणी वसा म्हणजे राणी महाल. ओके सरदार लोकांच्या राण्या होत्या, त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. हा तळमजला आहे, ह्याच्यावरचे 2 मजले आहेत. पुढे एक राणी महालाचा भाग आहे, तळमजला आणि वरचा मजला, असे 2 राणी महाल या किल्ल्यात आहेत. ओके त्या राण्यांसाठी तुळशी वृंदावन. ओके पुढे जो हौद दिसतोय त्या हौदाला पायऱ्या केल्या आहेत. पायऱ्या उतरून जायचं, कळशीने पाणी आणायचं, तुळशी वृंदावन घालायचं. माझ्या राणी महालासाठी तुळशी वृंदावन. ओके. म्हणजे आपल्या परंपरा जपण्यासाठी तुळशी वृंदावन बरोबर स्त्रियांचं आवडतं. तिकडून लोकेशन आता आपण चाललोय राणी महालाकडे. म्हणजे किल्ल्यावर राहणाऱ्या पुरुषांची जशी व्यवस्था आहे तशी स्त्रियांची सुद्धा व्यवस्था केली आहे. त्यांचे सण समारंभ सांभाळण्याचा प्रयत्न. तुळशी वृंदावन, पाण्याचे हौद. माडी. आता आपण हा जो भाग पाहतो आहोत हा माडी. ओके माडी याचा अर्थ राणी वसा म्हणजे राणी महाल. ओके सरदार लोकांच्या राण्या होत्या, त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. हा तळमजला, ह्याच्यावरचे 2 मजले. हे होल दिसतात तिथे लाकडं म्हणजे लाकडी माळा होता. हा राणी वसा हां आदिलशाही काळातले मोगल शैलीचा नमुना असल्याचे पुरावे दिले जातात. ओके त्यांचं कन्सील लाकूड आहे. हां 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 ही शैली आपल्याला त्यावेळेस वापरत नव्हतं आपण. ओके कन्सील लाकूड आहे. हे खिडक्याच्या वरती होल ठेवले आहेत. हां खुंट्या मारायचे, पाचर मारायचं आणि पडदे सरकवायचे. ओके समुद्र खाडीच्या जवळ सीश्वर म्हणजे समुद्र काठाला लागूनच घेतलेला राणी वसा आहे. त्यामुळे हा शो शायनिंगसाठी मुघल शैलीचा असल्याचे नमुने दिले जातात, पुरावे दिले जातात. ओके ओके. हा आहे विजयदुर्ग बीच. हा दिसतोय तो विजयदुर्ग बीच. विजयदुर्गचा समुद्रकिनारा. सिंधुदुर्गातील 1 नंबर समुद्रकिनारा. लाईव्ह पार्ट चॅनलवरील सिंधुदुर्गातील 43 समुद्रकिनारे हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. त्याच्यामध्ये हा पहिला किनारा विजयदुर्ग किल्ल्याच्या बाजूचा विजयदुर्ग किनारा आणि शेवटचा किनारा आहे तो रेडी येथील. हा दुसरा राणी वसा आहे. ओके एक आणि 2 राणी मला किल्ल्यात आहेत.
ही संपूर्ण बाहेरची तटबंदी आहे की जी महाराजांनी विस्तारीकरण केलेली आहे. 17 एकर 19 गुंठे आपण विस्तारीकरण महाराजांनी केलेलं आहे. ओके. हा जो गोल बुरुज दिसतोय मोठा, त्याला दर्या बुरुज म्हणायचं. ओके. हा सुद्धा खूप लढासारखाच बुरुज आहे बाहेर काढलेला. ओके. इथून ते घोडे पळत जायचे त्यावेळेस, मग अशी आपण माहिती घेतली, खलबत घालून जे घोडे आतमध्ये पळत येणार. ह्या तटबंदीला 20 बुरुज आहेत. त्या 20 बुरुजांना दारुगा सप्लाय करत जाऊन ते दारुगा मार्ग संपतोय. हा घोडा आहे. घोड्याचा मार्ग आहे. तटबंदीला इथे तुम्हाला छोटी छोटी दारुगोळ्याची कोठार पाहायला मिळतात. ओके. हे बघा, हे आता दारुगोळ्याचं कोठार आहे. फास्ट मुवमेंटसाठी, युद्धाच्या मुवमेंट्स फास्ट झाल्या पाहिजेत, यासाठी दारुगोळा इथे सप्लाय करून ठेवायचं युद्ध असेल तेव्हा. ओके. म्हणजे इथे लगेच तो घेता येतो. छोटं कोठार आहे. छोटं कोठार. अप्रतिम किल्ला. महाराष्ट्रातील शाबूत असलेल्या किल्ल्यांमध्ये, म्हणजे किल्ले भरपूर आहेत महाराष्ट्रात, पण 100% शाबूत असलेल्या किल्ल्यांमधील हा अप्रतिम किल्ला आहे. आणि अजूनही तो अभेद्य आहे तेवढाच. म्हणजे स्ट्रॉंग आपण म्हणतो ज्याला, स्ट्रॉंग किल्ला, अभेद्य. त्याची तटबंदी बघितल्यानंतर लक्षात येतं. 1111 सालात त्याची स्थापना झाली होती. आता आपण जी पहिली सुरुवातीला चर्चा केली, आपण हा जो किल्ला पाहत आहोत, हा पहिला 1195 ते 1205 या कालावधीत शिलार संस्थानाचे राजा भोज याने हा पहिला बांधलेला किल्ला, जो पहिला 5 एकर मध्ये होता. ओके. ही जी आपण तटबंदी पाहत आहोत, हा भोज यांचा 5 एकर मधला किल्ला आहे. ओके. आतला भाग. आतला भाग. आणि बाहेरचं हे दिसतंय, हे महाराजांनी वाढवलेलं विस्तारीकरण केलंय. ओके. 17 एकर 19 गुंठे विस्तारीकरण हे महाराजांनी केलंय. ओके. मग हिंदवी स्वराज्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या त्यांनी नंतर दोन्ही बाजूला घडून घेतल्या. म्हणजे मेन किल्ला सेंटरला ठेवून बाजूला त्यांनी तटबंदी वाढवली. याचा अर्थ असा आहे की त्यावेळेस किल्ले हे जिंकून घेतले जायचे. बरोबर. आता तुम्ही जो विषय काढला, आतला भाग ठेवलाय, याचा अर्थ असा आहे की आतल्या भागाचा खर्च आपला कम्प्लीट वाचतो. बरोबर. सुवर्णमुद्रा अवघड होत्या मिळवणं, म्हणजे आपल्या शेवटच्या पॉइंटला तो माहिती येणार आहे तुम्हाला, सुवर्णमुद्रा म्हणजे कसं अवघड असायचं मिळवणं. त्याच्यामुळे हे आपण किल्ले जिंकून घ्यायचे त्यावेळेस. आता आपण हा जो वरचा भाग पाहतोय, हा निशाण टेकडीचा भाग आहे. म्हणजे 1653 साली महाराजांनी जेव्हा किल्ला सर करून घेतला, त्या हे टेकडीवर त्यांच्या हाताने, त्यांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला, म्हणून याला निशाण टेकडी असं म्हणतात. पुढे एक म्हण होती, मराठ्यांचा ध्वज हा 7 समुद्रा पलीकडे दिसला पाहिजे, ध्वज विजयाचा उंच धरारे. म्हणजे टेकडीची खास रचना केली, मात्या भराव टाकल्या आणि टेकडी बनवली. बनवलेली आहे. या टेकडीवर महाराजांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला, म्हणून याला निशाण टेकडी असं म्हणतात. आता हा भाग नंतर आहे पोल किंवा एक घर, हे आपल्या गव्हर्नमेंटने केलंय. इथे आता मच्छीमारी लोकांना वादळ किती नंबर आहे हे समजणे, वादळाचा बावटा लावतात. पण महाराजांच्या लाकडाचा खांब होता, लाकडी काम पडून गेलाय. असे महाराष्ट्रात 2च किल्ले आहेत, एक म्हणजे तोरणा आणि दुसरा म्हणजे विजयदुर्ग. हे स्वतः महाराजांच्या हस्ते ध्वज फडकवले गेले. बाकी ज्या ज्या सरदारांनी किल्ले जिंकून दिले त्यांच्या हाताने ते ध्वज फडकवले. म्हणजे महाराजांनी स्वतःच्या हाताने या ठिकाणी आणि तोरणा या 2 किल्ल्यावरती केले. 2च किल्ले असे. अरे वा, म्हणजे खूप ऐतिहासिक गोष्ट आहे. महाराजांच्या पदस्पर्श या किल्ल्याला झालेला आहे. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विजयदुर्ग किल्ला. एक वेगळी भावना मनात येते भक्तीपिढी. आपण एक जबरदस्त, म्हणजे एक व्यवस्थित म्हणतात ना की महाराष्ट्राचा एक प्रॉपर इतिहास आपण समजून घेतोय. आणि हा किल्ला बघताना महाराजांची आठवण येतेच. म्हणजे त्यांनी जे कार्य करून ठेवलं आहे असे किल्ल्यांच्या रूपाने, म्हणजे हा किल्ला एक परिपूर्ण किल्ला म्हणतात त्याला. सर्व आहे ते सगळं, किल्ल्यामधल्या सगळ्या गोष्टी, कोठारं, दरबार आणि हे सर्व, म्हणजे परिसर, सुंदर परिसर आहे. समुद्राच्या एवढ्या जवळ असूनही अभेद्य आहे. अजून याची तटबंदी मजबूत आहे. हा भोज यांनी बांधलेली तटबंदी आहे. 11वं शतक, म्हणजे आता आपण 20व्या शतकात आहोत. जवळपास 850-900 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. आणि याची जाडी बघून आपल्या लक्षात येतं आहे, जवळपास ही तटबंदी 7 फूट रुंद, म्हणजे जाड आहे. या भिंतीची जाडी 7 फूट आहे. 7 फूट दगडाचा भराव टाकून बनवलेली भिंत आहे, पूर्ण दगडी. आणि ही आहे ती टेकडी.
आता हा भिंतीसारखा पडझड असलेला भाग दिसतोय, ओके. हा पिराची सदर म्हणजे दर्गा, हम्म, म्हणजे महाराजांच्या दरबारी मुस्लिम सरदार होते, हम्म, त्यांना नमाज पडणाऱ्या दर्ग्याचा भाग. हा दर्गा आदिलशाही काळातला होता, हम्म, पण महाराजांना इतर धर्माबद्दल आदर असल्यामुळे त्या व्यवस्थित मेंटेन ठेवला होता. ओके. त्यावेळेस महाराजांचा जातीभेदावर कुठला असा प्रकार हा नसायचा. हा, हा. मराठा तितुका मिळवावा, हम्म, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही रामदेवच्या उक्ती होत्या, महाराजांनी पूर्ण सार्थ करून दाखवल्या आहेत. ओके. कोण मराठा? जो कोण माझ्या स्वराय कामेल तो माझा मराठा. मराठा. मग तो हिंदू असे, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, कोणी असे, हम्म. महाराष्ट्र वाढवण्यासाठी उपयोग करून घ्यायचा. बरोबर. मरहट्टा असा शब्द होता, मरेन पण हटणार नाही असं मरहट्टा. हम्म. आता आपण डायरेक्ट त्याला मराठा करून टाकले. महाराजांचे कोकणातले 3 तोफखाना प्रमुख होते, इम्रान दौलत खान, मायनाक भंडारी आणि सीवी मेस्त्री. हे इम्रान दौलत खान मुस्लिम होता. असे असंख्य मुस्लिम सरदार महाराजांचे त्यावेळेस सेवेत होते. ओके. हा आहे निशाण टेकडीचा भाग. आता हे निशाण म्हणजे सध्या नवीन आर्मीने बनवलं आहे. नाही, हे मच्छीमारी लोकांसाठी. वादळाचा ओके. पूर्वी या ठिकाणी लाकडाचं निशाण खांब होता, ज्यावरती महाराजांनी स्वतःच्या हाताने ध्वज फडकवला होता. खूप मोठी गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या इतिहासातली अभिमानास्पद गोष्ट आहे. अभिमानास्पद म्हणजे या किल्ल्यावर येऊन ना महाराजांच्या जवळ आल्यासारखं वाटतं आपल्याला. हे आपल्या किल्ल्याचं मुख्य वैशिष्ट्य होतं. हम्म, आता आपण हा जो भुयारी मार्ग पाहतोय, तो हा जो पहिला भुयारी मार्ग होता, ओके. तो मगाशी आपण चर्चा केली की आपल्या गावात सरदार आनाराव धुळपांचा वाडा आहे, अर्धा किलोमीटर अंतर गेल्यानंतर. ओके. तर हा जो पहिला भुयारी मार्ग होता, हां. तो सरदार आनाराव धुळपांच्या वाड्यावर जाणारा भुयारी मार्ग होता. ओके. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की कॅनॉलच्या खालून जाणारा ओके. त्यांच्या वेळेचा भुयारी मार्ग, की ज्याची उंची घोड्यावर बसून जाता येईल एवढी होती. अरे वा. कॅनॉलच्या खालून याचा अर्थ पूर्वी याला 4 वेळा पाणी होतं, ओके. डीप ज्यामध्ये कॅनॉल सारखं पाणी होतं. हां. पण हा भुयारी मार्ग त्यांनी कॅनॉलच्या खालून खालून म्हणजे पाण्याच्या खालून. करेक्ट हम्म. 1 ते 1.25 किलोमीटर असा वळवत नेला होता. अरे बापरे. म्हणजे जशी जशी पाण्याची पातळी कमी मिळेल तसा वळवत नेला होता. ओके. ते सरदार घोड्यावर बसून यायचे, हम्म, त्यांच्या राणी मेन्यातून बसून यायच्या. हम्म, ऍक्च्युली आपण आपल्या भाषेला चोरवाटा म्हणतो. हम्म. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये चोरवाटा तुम्हाला बघायला मिळतात. ओके. तर महाराजांचं वैशिष्ट्य असायचं की चोरवाटा सरदारांसाठी नसायच्या. समजा आपण किल्ले हरत आलो तर आपले जे मावळे असायचे किंवा ज्या स्त्रिया असायच्या त्यांना वाचून घ्यायचं, त्यांना गावात सोडायचं. मग पळायला पळू शकताय तुम्ही. जर शाबूत आला तर पुन्हा आपण किल्ले जिंकून घेऊ शकतो. मग बचेंगे तो और भी लढेंगे या तत्वावरचे भुयारी मार्ग असायचे. ओके. हा जवळपास किती किलोमीटर आहे? तेव्हा जायचा तो 1 ते 1.25 किलोमीटर. 1.25 आता किलोमीटर. बुजलाय, आता बुजलाय. मोठ्या मोठ्या दरडी बसणारे बुजलाय. ओके. तुम्हाला सरदार आनाराव धुळपांबद्दल माहिती घ्यायची असेल हम्म. तर धुळपांचं धुळप हे आडनाव नाही, ओके. तर ते पहिले जावळीचे चंद्रराव मोरे, म्हणजे ओके. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं खोरं आहे. हम्म, तर ते जावळीचे चंद्रराव मोरे त्यांचे ते वंशज. ओके. आदिलशाही काळात या मोरे मंडळी आपापसात भांडणं झाली हम्म, आणि काही मोरे मंडळी फुटली हां. आणि ती आदिलशाहीला सामील झाली. ओके. आदिलशाही काळात त्यांच्या राजाशाहीला असताना ही मोरे मंडळी खूप पराक्रमी होती. हम्म, ती ही मोरे मंडळी पहिली छत्री धुळदान करायची ओके. किंवा त्यांचे घोडे उसायचे. हां. ते घोड्यांच्या टापाखाली प्रचंड धुळीचे लोट उसायचे. ओके. म्हणून धुळदान करणारे हां. किंवा धुळीचे लोट सोडणारे म्हणून धुळूप ओके. ही भाषा किताब दिली, पदवी दिली. ओके. आणि कालांतराने धुळपर्ण धुळपेचं आडनाव पडलं. आडनाव पडलं. ओके. आता ही आपण जी तटबंदी पाहत आहोत हम्म. ही 12व्या शतकात तटबंदी आहे, 12व्या शतकातलं. भोजांच्या वेळची. हम्म, इथे तुम्हाला ह्या तटबंदी जंगीनी फांजी बघायला मिळत नाहीत बघा. ओके. त्याचं कारण असं आहे की 12व्या शतकात युद्ध वगैरे नसायची. बरोबर. तर पहिला परकीयांचा कोकणातून व्यापार चालायचा हां, हां, आणि ते लोक असे कर चुकवायचे. ओके. तर कर चुकवला जाऊ नये हां. म्हणून हा भोजांचा 5 एकर मधला किल्ला आहे. ओके. ह्याला पायऱ्या केल्या आहेत, हां. स्टेप्स केल्या आहेत. पायऱ्या धरून वरती जायचं, भिंतीला टेकून उभं राहायचं. हम्म, परकीयांची जहाजं अरबी समुद्र यात कधी पाहायची, हम्म, त्यांना खाडीत घुसायला द्यायचं हम्म. आणि घुसल्यात जबरदस्ती कर वसूल करून घ्यायचा. ओके. मग लगान जर पिक्चर पाहिलं, लगान कसा वसूल करून घेतात, हां. तर लगान वसूल करून घ्यायला मूळ किल्ला 5 एकर मला भोज यांचा. ओके. कोल्हापूरचा पन्हाळा किल्ला ही भोज यांची त्यावेळची राजधानी होती. ओके. हे तुम्हाला दोन्ही बाजूला जो मोकळा भाग दिसतोय हां, हां. ही मावळे लोकांची राहायची घरं होती. ओके. ही त्यावेळी. माती असल्यामुळे पडून गेले. ओके. महाराजांची वैशिष्ट्य होती त्याच्यापैकी हे एक वैशिष्ट्य होतं
मावळ्यांची घरं ही दगड माती गवताळ गंजीची किंवा नारळाच्या झाडांची बांधली असायची. हां हां पण त्या तटबंदी बांधलेल्या असाय अभेद्य असायच्या. बरोबर. त्यांचं असं म्हणणं असायचं की समजा हां एवढी अभेद्य तटबंदी भेदून एवढी मजबूत तटबंदी भेदून जर शत्रू आतमध्ये घुसला हां तर घरं तुमची हायपाय असू द्या ते काढायला तोडणार. वेळ लागणार आहे का? बरोबर. नाही लागणार. नाही बरोबर. म्हणून त्यांची घरं ही दगड माती गवताळ गंजीची नारळाच्या झाडांची असायची. तात्पुरते वापरायचे असायचे. करेक्ट. या ठिकाणी त्यावेळचं म्हणजे राहण्याचं ठिकाण किल्ल्यावर जे 1200 लोक राहायची अंदाजे ती ह्या एरियात राहायची. तेव्हाचं गाव म्हटलं तरी चालेल किल्ल्यावरचं. आपण महाराजांचा ज्वलंत इतिहास बघतोय आणि महाराष्ट्रातील अभेद्य किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे विजयदुर्ग. अजूनही म्हणजे बऱ्याच अंशी हा मजबूत आहे अजूनही. त्या विहिरी आहेत ते झाड रुजून आले. याच्यामध्ये एक विहीर आहे गोड्या पाण्याची विहिरी पाणी झाडाची पिण्यासाठी. या 2 तटमध्ये विहीर आहे ती तुम्हाला नंतर मी दाखवतो. ओके त्या वड्या झाडाखाली एक विहीर आणि पुढे अशा 4 विहिरी आतमध्ये पाणी पिण्यासाठी आणि मारुतीच्या मंदिराच्या मागे टोटल 5 विहिरी किल्ल्यामध्ये पाणी पिण्यासाठी ओके. आणि हौद वेगळे म्हणजे घोड्यांना पाणी पिण्यासाठी हौद वेगळे. म्हणजे समुद्र जवळ असूनही गोड्या पाण्याची विहीर आहे इथे. हा हे तुम्हाला आश्चर्य वाटायचं कारण असं आहे हां हां की या समुद्रकाठच्या विहिरी असतात या खोल खोदायच्या नसतात ओके की जेणेकरून त्या खाऱ्या पाण्यात झारा लागेल. हां हां आम्ही ग्रामस्थांनी काय चुका केल्या आमच्या विहिरींची जशी आमची रिक्वायरमेंट पाण्याची वाढत गेली हां. त्या आम्ही विहिरींचे डीप केल्या हां आणि इथे आम्ही चुकी केली हां की आमच्या विहिरींना मार्च एप्रिल महिन्यानंतर थोडासा खाडपणा यायला सुरुवात होतो. ओके पण यांच्या विहिरींना ते येत नाहीये हां कारण ते ज्ञानाचा विषय आहे. हां त्यांनी विहिरी खोल खोदल्या नाहीत विहिरींची क्वांटिटी वाढवलेली आहे. ओके कळलं. म्हणजे एक विहीर पाणी संपलं की दुसरी विहीर खोदायची. विहिरीचे डायमीटर वाढवायचे किंवा ओके डायमीटर संख्या वाढवायची. हां वाढवायची, हां संख्या कळलं वाढवायची, कळलं. संख्या वाढवायची. म्हणजे खोल केलं तर खाली खारं पाणी मिळतं. करेक्ट. म्हणजे हा तेव्हाचा वैज्ञानिक विषय आहे ॲक्च्युली. समुद्रकाठच्या विहिरी ना फक्त. समुद्रकाठच्या विहिरी बाजूला समुद्र एवढ्या जवळ म्हणजे एक 50-100 मीटरवरती समुद्र असूनही आतमध्ये गोडं पाणी आहे. हे एक म्हणजे एक वैशिष्ट्यच आहे हे. भवानी मंदिर आहे महाराजांच्या वेळचं. ओके असं बाहेरून 40 फूट लांब तिथपर्यंत भिंत बघायला मिळते तुम्हाला 40 फूट लांब. हा आतमधला गाभारा आहे. ओके महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे. ओके महिषासूर राक्षस पायाखाली दिसत आहेत. चतुर्भुज 4 हात आहेत मूर्तीला आणि एक पाशाने एका दगडात कोरली मूर्ती आहे. महाराजांच्या वेळची मूर्ती आहे. बली की जय म्हटलं ताकद येणार. हे आहे प्रेरणास्थान मंदिर. भवानी जय भवानी जय शिवाजी. ही त्यावेळची मंदिराची भिंत आहे जवळपास 40 फूट लांब आहे.